नमस्कार. आपला जो मागच्या 3 श्लोकांमध्ये विषय चालू होता तोच विषय आजच्याही श्लोकात आपल्याला पाहायचा आहे. आपण मागच्या वेळेस 168, 169, 170 3 श्लोक पाहिले ते. त्याच्यामध्ये उपाधी देहबुद्धी ते वाढविते असं आपण पाहिलं. म्हणजे प्रपंचाचा हा जो सगळा पसारा आहे तो पसारा आपली देहबुद्धी वाढवतो. इतक्या गोष्टी भोवताली आपल्याला दिसत असतात की आपण देहबुद्धीपासून दूर व्हायचं म्हटलं तरी देखील आपण या प्रापंचिक गोष्टींमुळे त्याच्यात अडकतो. दुसऱ्या 169व्या श्लोकात आपल्याला देहबुद्धीचा आठवो नाठवावा असं समर्थांनी सांगितलं. म्हणजे देहबुद्धीचं स्मरण येऊ देऊ नये. म्हणजे सारखं सारखं माझा गुडघा दुखतोय, माझं काहीतरी शारीरिक काहीतरी माझं दुखणं आहे याची सारखी आपल्याला जितकी जाणीव असते ती आपण विसरायचा प्रयत्न करावा. म्हणून त्या म्हणतात देहबुद्धीचा आठवो न आठवावा. त्या देहबुद्धीची आठवण एकदा स्वस्वरूप म्हणजे आपलं कळलं तर या देहबुद्धीची आठवण आपल्याला होऊ देऊ नये असं आपण मागच्या वेळेस पाहिलं. आणि 170व्या श्लोकामध्ये देहबुद्धी हे ज्ञानबोधे त्याजावे. हे कधी जमेल तर जेव्हा ज्ञानबोधाचं सहाय्य घेऊ आपण किंवा आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होईल तेव्हा मग आपलं ही इंद्रिय, मन, बुद्धी, शरीर हे जे सगळं आहे यांच्याशी आपण जे अडकून पडलेलो आहोत तिथून आपण सुटण्याचा प्रयत्न करू शकू. असा विषय आपण या देहबुद्धीतून बाजूला होण्याचा या मागच्या 3 श्लोकात पाहिला. आज सुद्धा आपल्याला तेच पाहायचं आहे. खूप अवघड गोष्ट आहे, कठीण गोष्ट आहे, सामान्य तुम्हा आम्हाला जमण्यासारखी नाही आहे म्हणून ती आपल्याला परत परत समर्थ सांगतायत. आज 171व्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलं अरे असे सार साचार ते चोरलेसे. आता सार साचार चोरलेसे म्हणजे काय तर सगळ्या जगाचं सार म्हणजे काय तर ब्रह्म. सगळ्या गुणे विण निर्गुण म्हणजे काय तर पुन्हा सांगा. गुणे म्हणजे सगुण रूपाकडून निर्गुणाकडे. आपण दासबोधात जसं म्हणतो ना निर्गुणाचे आधार घ्यायचं आणि म्हणजे सगुणाचा आधार घ्यायचा आणि निर्गुणाकडे जायचं तसं. हा, त्यामुळे आपल्याला जायचं या प्रपंचातल्या गोष्टीतूनच या स्वरूपाकडे. पण आपण इथेच अडकतो ना, त्या स्वरूपापर्यंत पोहोचतच नाही. आपण सगुणाच्या भक्तीत अडकतो, निर्गुणापर्यंत पोहोचतच नाही. अशा अर्थाने लक्षात घ्यायचं. तर आता 171व्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला म्हटलं सार साचार ते चोरलेसे. आता चोरलेसे म्हणजे काय तर सगळ्या जगाचं सार कशात आहे तर सगळ्या जगाचं सार या परब्रह्मामध्ये आहे. ज्याला आपण स्वस्वरूप, परब्रह्म, आत्मा, परमात्मा असं सगळं म्हणतोय ते सगळं सार आहे. पण ते चोरलेसं आहे म्हणजे ते दिसत नाहीये. चोरलाय म्हणजे कोणी काढून नाही घेतलेलं तर ते चोरलेसं आहे म्हणजे आपल्याला ते दिसत नाहीये. जसं आपण व्यवहारातल्या अनेक उदाहरणांमध्ये लक्षात घेतो की नेहमीच उदाहरण आहे की खोबरं कसं असतं तर ते करवंटीला लागलेलं असतं त्यामुळे ते दिसत नाही. नारळ दिसतो. आता आपल्याला अनुभवाने माहिती आहे की आतमध्ये खोबरं आहे, बदामासारखं फळ आहे, वरनं त्याला कवच आहे, आतमध्ये त्याचं फळ आहे. म्हणजे अगदी नवीन कोणी जर असेल ज्यांनी कधी बघितलंच नाही त्याला प्रश्न पडेल की अरे ह्याच्यात काय खायचं एवढ्या कडक ह्याच्यात. मग लक्षात येईल की नाही यार ते फोडलं की त्याच्यामध्ये फळ आहे. हे जसं व्यवहारातल्या अनेक गोष्टी आपण सांगू शकू. साध्या अगदी भातकळामध्ये सुद्धा तांदूळ आहे. आता हल्ली तांदूळामध्ये भातकळ येत नाहीत, आपल्याला निवडावे लागत नाही. पण पूर्वी आपल्याला तांदूळ निवडायला लागायचे आपल्या आयांना तर भातकण काढायला लागायचे. कारण त्या प्रत्येक तांदूळाच्या वरती टरफल असायचं. आतमध्ये जे काय ते खरं त्याचं रूप आहे. खरं तांदूळाचं रूप, खरा बदामाचं रूप, खरं खोबरं हे सगळं आत आहे. बाहेर जे आहे ते बाहेर त्याचं जे कवच आहे बाहेर जे आहे ते दृश्य आहे परंतु त्या दृश्याच्या आतमध्ये चोरलेसे लपवून ठेवलेलं आहे. असं जसं व्यवहारातल्या उदाहरणाने आपण पटवून घेऊ तसं आपल्याला ते सांगतात की हे जे परब्रह्म आहे हा जो परमात्मा आहे हा लपलेला आहे, सगळीकडे आहे. बरं लपलाय म्हणावा तो सगळीकडे आहे असं नाहीये की तो लपलेला आहे तर कशात तरी आतमध्ये लपून राहिलाय असं नाही. तो सगळीकडे आहे, तो सगळ्याचा सार आहे आणि तो अशा पद्धतीने गुप्त आहे, गुह्य आहे. यही लोचनी दुसऱ्या म्हटला यही लोचनी पाहता दृश्य भासे. आपल्याला काय आहे आपल्याला जे डोळ्यांनी पाहता येतं किंवा डोळ्यांनी आपल्याला जे दिसतं ते आपल्याला दृश्य भासे म्हणजे ते आपल्याला दृश्य म्हणून कळतं. या दृश्य जगामध्ये आपल्याला डोळ्यांनी ज्या गोष्टी पाहता येतात म्हणजे पाहण्याजोग्या असतात तेवढ्याच आपल्याला ज्ञान होतं. जे डोळ्यांनी दिसतच नाहीये त्याविषयी आपल्याला किती जरी सांगितलं. आता जसं चाललंय की परमात्म्याबद्दल आपल्याला समर्थ किती किती गोष्टी सांगतायत पण आपल्याला ते दिसत नाहीये ना.
आणि त्यामुळे ते फक्त आपल्याला जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. न दिसलेल्या गोष्टी या अशा समजून घ्यायला लागतात. म्हणून ते म्हणतात येही लोचनी पाहता दृश्य भासे. आधीच्या सांगितलं ते जे की सार आहे, परमात्मा आहे, तो असा लपलेला आहे, चोरलेला आहे, म्हणजे गुप्त आहे, गुह्य आहे. आणि डोळ्यांनी जे दिसतं ते आम्हाला मान्य होतं, ते काही डोळ्यांनी दिसत नाही. तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतात निराभास निर्गुण ते आकळेना. हे जे आहे ते दृश्याच्या पलीकडे असणारी गोष्ट आहे. आणि मग दृश्याच्या पलीकडे नुसता भासच आहे, काही कळतच नाहीये, त्याला निर्गुण म्हटलं आहे. ते जरी किती जरी त्या निर्गुण ते काही आपल्या ध्यानात येणं कठीणच आहे. कसं येणार, कारण दिसतच नाही. बरं समजा अगदी चौथ्या ओळीमध्ये त्यांनी म्हटलंय की समजा अगदी आपण प्रयत्न केलाच की जे दिसत नाहीये ते पण पाहायचं, तर त्यांनी शेवटच्या अहंता गुणे कल्पिताही कळेना. किती जरी ध्यानात येण्यासाठी ध्यान धरायचा प्रयत्न केला, समजून घेण्यासाठी काही वेगवेगळ्या कल्पना निर्माण केल्या, तरी देखील अशी कल्पना करण्याच्या आड आपला अहंकार येतो आणि आपल्याला तो परमात्मा काही दिसत नाही. अहंता गुणे कल्पिताही कळेना. आधी कल्पना जरी करायची म्हटली, समजून घ्यायचा प्रयत्न करायचा म्हटलं, तरी देखील ते असं काही आहे. बरं होतं असं की आम्हाला सवयच अशी आहे की आम्हाला जे डोळ्यांनी दिसत आहे ते आम्ही खरं मानू, बाकी काही आम्ही खरं मानू शकत नाही, कारण आपल्याला माहितीच नाही, आम्हाला दिसतच नाही. आणि या सगळ्या अतीत म्हणजे पलीकडे, ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे असणारी गोष्ट आहे. आणि मग ती कशी आम्हाला कळाली? वर्षोनिवर्षांचा आमची सवय काय आहे की आम्हाला जे डोळ्यांनी दिसतं, बरं असं आहे ना की दिसतं तेच खरं, हा पण आमचा अहंकारच आहे. आमचा अहंकारच आहे हा, की आम्हाला जे डोळ्यांनी दिसतं आहे तेच खरं. अनेकदा असं होतं की डोळ्यात जे दिसतं ते खोटं असतं, पण आपल्याला दिसतं त्यामुळे आपल्याला ते खरं मानावं लागतं. मग आपल्याला अरे मला मी बघितलं पण ते की खरं नव्हतं, हो असं नव्हतं, असं नंतर म्हणतो, पण ती पश्चात बुद्धी असते. आता इथे आपण लक्षात घ्यायचं आहे की जे दिसत आहे तेच महत्वाचं आहे असं मानल्यामुळे त्याच्या पलीकडे काही असेल हे आपल्याला कळतच नाही. आपला फक्त आपल्या डोळ्यांवर विश्वास आहे आणि त्यामुळे त्याच्या पलीकडे, दृश्य जगाच्या पलीकडे किंवा आपल्या डोळ्यांच्या शक्तीच्या पलीकडे काही आहे हे आपण समजू शकत नाही. आता प्रश्न आहे हा तुमचा आमचा, सामान्यांना हे कळत नाही. आपला अहंकार आड येतो, आपल्याला दृश्याच्या पलीकडे कळत नाही, आपल्या डोळ्यांशिवायचं काही कळत नाही. पण ज्ञानी माणूस जो आहे, या ज्ञानी माणसाला मात्र ब्रह्माच्या अस्तित्वाबद्दल खात्री आहे. त्याच्या मनात की शंका नाही आहे की ब्रह्माचं अस्तित्व आहे की नाही, हा परब्रह्म परमात्मा आहे की नाही, याच्याबद्दल ज्ञानी माणसाला शंका नाही. संतांना याच्याबद्दल शंका नाही. ते म्हणतात आहेच आहे. आता तुम्हाला दिसत नाही त्याला आम्ही काय करू? ते कसं दिसायचं, कसं बघायचं हे परोपरीने संत आपल्याला सांगतायत. पण आपण असे आहोत की आपण अहंकारी असल्यामुळे आपल्याला बहिर्मुख आहेत आपली इंद्रिय सगळी, त्यामुळे आपल्याला त्या परमात्म्याचं ज्ञान कधीच होणार नाही जर का आपण समजून घेतलं नाही तर. आणि मग ते समजून घ्यायला हवंय, जाणून घ्यायला हवंय, असं खरं आपल्याला मनातून वाटायला हवंय. आपल्याला तर वाटत आपलं सगळं बरं चाललंय ना, तर आपण जी गोष्टी सगळ्या छान छान चाललेल्या आहेत, दृश्य जे डोळ्यात दिसत आहे ते खरं मानलं तर आमचं कुठं काही अडत नाहीये. त्यामुळे जेव्हा आपल्याला असं वाटेल की अरे ह्या दृष्टीच्या शक्तीच्या पलीकडे काहीतरी आहे आणि ते खरं आहे आणि ते आपल्याला बघायला हवंय, समजायला हवंय, तर कदाचित ज्ञानी जसं म्हणतात की ब्रह्माच्या अस्तित्वाबद्दल त्यांना खात्री आहे, तशी आपल्याला खात्री वाटायला लागेल. आज आपल्याला ती खात्री वाटत नाहीये. संत जे आहे, सत्पुरुष जे आहे, ते सगळं सार स्वीकारतात. परब्रह्म त्यांनी पक्क हे केलेलं असतं. लौकिक व्यवहार ते करत असतात. देह आहे तोपर्यंत तुमच्या आमच्यासारखा देह ते चालवतात अगदी. मग त्याला तुम्ही लीला म्हणा, नाटक म्हणा, ते सगळं ते करत असतात. संतांच्या सत्पुरुषांच्या दृष्टीनं त्यांचं जे वागणं आहे, त्यांचं जे आचरण आहे, त्यांना ते बरोबर सार काय आहे हे त्याला कळलेलं आहे. परब्रह्म परमात्मा कळलेला आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं या व्यवहारातल्या सगळ्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यात ते काही अडकत नाहीत. त्यांना खरी गोष्ट काय आहे ती कळलेली आहे. एकदा प्रसंग सांगतात की एकदा म्हणे हिमालयामध्ये एक असा उन्मन झालेला सिद्ध पुरुष होता आणि मग त्याला कोणीतरी विचारलं की आप ब्रह्म जानते हो. आता तो मुली उन्मन झालेल्या स्थितीचा होता, अनेक वर्ष त्याची सेवा झाली होती, साधना झाली होती. त्यामुळे त्यांनी उत्तर काय दिलं? तो म्हणाला जानना क्या है, मैं ब्रह्म ही हूं. अशी त्यांची परिस्थिती असते. त्याला माहिती आहे सगळीकडे ब्रह्म आहे. त्यामुळे त्याला जर विचारलं की आप ब्रह्म जानते हैं, तो इसमें जानने का क्या है, मैं खुद ब्रह्म हूं. असं जेव्हा होईल म्हणजे त्या या दृष्टीनं दृश्य जग जसं आपण भासताय तसं आपल्याला
याच दृष्टीनं परब्रह्म परमात्मा पण कळला पाहिजे. ही जी काय ते बघण्यासाठी समर्थ आपल्याला सांगत की ते असं लपलेलं आहे, चोरलेलं आहे, आपल्याला काही ते दिसत नाही आहे. आणि आहे तर आहे, मग दृश्य जग हे खरं दृश्य जग आहे ना, हीच परमेश्वराची लीला आहे असा विचार केला तर आपल्याला 171 श्लोकामध्ये समर्थ जे सांगतात ते कळेल. असे सारे साचार ते चोरलेसे आता आपल्याला कळलं की ते गुप्त आहे, गुह्य आहे, दिसत नाही आहे. आणि या डोळ्याला जे दिसत आहे ते खरं. यही लोचनी पाहता दृश्य मासे, आपल्या डोळ्याने जे दिसतं ते आपण मानतो. निराभास निर्गुण ते हा कळेना. मग जो नुसतं भास असतं आणि याचा भासही नाही, निर्गुण आहे, त्याला आकार नाही, असलं नसलं काहीच नाही, अहंता का कळत नाही त्याचं कारण शेवटच्या वेळी दिलं. अहंता गुण आहे, अहंकारामुळे आपल्याला कळत नाही. पुन्हा वारंवार ही गोष्ट आपल्याला दिसायला 4 ओळी सोप्या 4 ते 12 शब्दात सांगितली आहे तसं पाहायला गेलं तर, परंतु ते आपल्याला सारखं समजून घ्यायला लागत आहे. आपल्याला कळेल की हे जे परमात्मा स्वरूप आहे, गुप्त असणारं परमात्मा स्वरूप आहे, न दिसणारी गोष्ट आहे, पण मान्य तर करावं लागतं. वारंवार आपण आता 171व्या श्लोकापर्यंत आलोय तर आपण वारंवार ही गोष्ट पाहिली आहे की आपल्या देहापुरताच विचार करायचा झाला तरी आपल्याला कळलेलं आहे की आतमध्ये तो परब्रह्म परमात्मा असल्याखेरीज आपण काहीच करू शकत नाही. आपण जिवंत असल्याची ती खूण आहे की आपल्यामध्ये परब्रह्म आहे. मग असं असल्यामुळे आता हे की चर्मचक्षुनी आपल्याला दिसत नाही. अहो चर्मचक्षुनीच काय, कितीही त्या मेडिकल लॅबमध्ये गेलो आणि आपलं शरीर त्या सगळ्या यंत्राखाली तपासलं तरी आपलं चैतन्य काही दाखवता येणार नाहीये. ते परब्रह्म परमात्मा म्हणून जे चैतन्य स्वरूप आपण म्हणतो आहोत, जे आपलं खरं स्वरूप आहे ते की आपल्याला दाखवता येणार नाहीये. म्हणजे चर्मचक्षुनी काय, चर्मचक्षूंच्या पुढे आणखी काही यंत्र जरी लावली तरी सुद्धा आपल्याला ते स्वस्वरूप कळणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की तो सगळा भास आहे. आता देहबुद्धीच्या किंवा अहंकाराच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेत टाकून आपण ह्या सगळ्या कल्पना करतो, त्यामुळे मग आपल्याला ते दिसत नाही आहे. एकदा आपण तो निर्गुण परमात्मा स्वरूप आकलन करायचं म्हटलं, समजूनच घ्यायची गोष्ट आहे असं म्हटलं तर ते कदाचित होईल, पण आता ते शक्य होत नाही, कारण आपण अशा याच्यात अडकलेलो असतो, अहंकारामध्ये अडकलेलो असतो. म्हणून खरंच जे सार आहे, खरंच जे सत्य आहे, जे दडलेलं आहे, दिसत नाही असं आपण म्हणतो, त्याचा अनुभव आपल्याला नाही आहे, अशा सगळ्यामध्ये आपण अडकलो आहे. पण ते आहे मात्र यात काही शंका नाही. स्वस्वरूप आहेच, परमात्मा स्वरूप आहे, याबद्दल काही शंका असण्याचं कारण नाही. आता काय आहे, आता आपण सामान्य आता हे आहे असं मान्य करणारे आणि मग संत सत्पुरुष अशा 3 कॅटेगरीमध्ये. हे नाही म्हणण्याची तर काही आपली हिंमत नाही की परमात्मा नाहीच आहे असं तर आपण म्हणत नाही, कारण हे सगळं जग कोण चालवतं असा प्रश्न विचारला तर उत्तर नाही आपल्याजवळ, म्हणून आपण म्हणतो आहेच. आणि मग संत सत्पुरुष असं म्हणतात की दृश्य जगच खरं नाही आहे, तो परमात्माच खरा आहे. आणि मग ते आपलं या जगामध्ये त्यांचा देह असेपर्यंत चालतात असं आपण पाहिलं. ती लीला आहे म्हणतात ईश्वराची आणि ते राहतात, नाटक करतात असं म्हणतात. तर तिथपर्यंतची पहुंच आपली झाली नाहीये, पण आपल्याला नाही तर म्हणता येत नाहीये. आहे म्हणावं तर आपल्याला दिसत नाहीये, असं सगळं होतं. तरी ती सत्यवस्तू परमात्मा स्वरूप आहे. माऊली या सद्वस्तूबद्दल असंच म्हणजे किती संत वेगळ्या काळातले आणि वेगळे असले तरी सांगतात एकाच पद्धतीने. अगदी असाच शब्द माऊलींनी ज्ञानेश्वरीत वापरलाय. ते म्हणतात परिनवल लाघव तुझे. लाघव म्हणजे लहान रूप. परिनवल लाघव तुझे जे आपण पे चोरे. आता सगळीकडे परब्रह्म परमात्मा भरलाय ना, आणि मग माऊली म्हणतात तुझं लाघव रूप आहे, अतिशय गोड आणि लघु रूप आहे, लहान रूप आहे, आणि ते असं लपून बसलाय, आपण पे चोरे. आता किती विरोधाभास वाटतो ना की सगळीकडे भगवंत पसरलेला आहे आणि सगळीकडे परमात्मा पसरलेला आहे, आणि माऊली सांगते तुझं जे लाघव रूप आहे ना ते आपण आपल्यातच चोरून राहिलेलं आहे. याचा अर्थ काय, तर ते सगळीकडे आहे पण ते दिसत नाहीये. आता ते स्वतःच प्रगट होण्याची त्याची काही इच्छा नाही आहे. या देहामधलं जे चैतन्य आहे ते स्वतःच प्रगट होणार नाहीये, तर मग त्याची इच्छा पण आहे, प्रगट होण्याची त्याची इच्छा नाही आहे, कारण ते चैतन्य स्वतःच्या प्रगटीकरण व्हावं याची त्याला आवश्यकताच भासत नाही. तो असल्यामुळे सगळ्या गोष्टी होत आहेत. आपण वारंवार या गोष्टीचा उल्लेख करतो की त्या आतमध्ये जे काही चैतन्य आहे त्या चैतन्यामुळे आपण जिवंत आहोत. आपण जिवंत आहोत म्हणून या सगळ्या गोष्टी करतोय, खेळतोय, बागडतोय, हसतोय, फिरतोय, खातोय, पितोय, सगळ्या गोष्टी करू शकतोय, कारण आपण जिवंत आहोत. जिवंत का आहोत, आतमध्ये चैतन्य आहे. ते जे चैतन्य आहे ते जे स्वस्वरूप आहे
त्याचं ते वेगळं प्रगटीकरण त्याला करायची की आवश्यकता भासत नाही, कारण ते तसंही परिपूर्ण आहे. प्रगट व्हायचं, प्रसिद्धी करायची अशी काही त्याची लोकेशना ज्याला म्हणतात तशा लोकेशनाची काही अपेक्षा त्याला नाही आहे. त्या मुळातच जे मूलतत्व आहे त्या मूलतत्वाच्या ठिकाणी ते आहेच आहे असं म्हणून यही लोचनी पाहता दृश्य भासे. म्हणून माऊली समर्थ आपल्याला सांगतात की का होत आहे की सारखं डोळ्यांनी जे बघू तेच सत्य असं मानून उपयोग होणार नाही. ते आपलं अज्ञान आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला जे डोळ्यांनी दिसत आहे तेच खरं आहे असं जर आपण म्हणत असू तर ते आपलं अज्ञान आहे. सद्वस्तू जर आपल्याला पाहिजे असेल, स्वस्वरूप काय आहे ते पाहायचं असेल, म्हणजे ते समजून घ्यायचं असेल तर आपल्याजवळची जी साधनं आहेत मन बुद्धी इंद्रिय ही आपली साधनं, या साधनांच्या सहाय्याने काहीच होणार नाही. ही सगळी साधनं बाहेर बघणारी आहे, बहिर्मुख आहे. आत असं जर आपल्याला पाहायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हे जे सगळं बाह्य कवच आहे ना ते बाह्य कवच विषयांचं कवच आहे. बाह्य कवच आहे म्हणजे जसं आपण आता जे पदार्थ पाहिले त्या पदार्थांची नावं घेतली की त्याला ते बाह्य कवच आहे. नारळाला बाहेरचं कवच आहे, ते काढून टाकलं की मग आपल्याला खोबरं मिळतं. तर आपल्या ह्या सगळ्या स्वस्वरूपाला बाहेरचं कवच काय आहे तर ते विषयांचं कवच आहे. आणि मग ते विषयांचं कवच आपल्याला बाहेर टाकून दिलं पाहिजे. सगळे जे दृश्य जगातले विषय आहेत ना ते आपल्या स्वस्वरूपाभोवती आहेत. आणि मग ही जी आपल्याजवळ असलेली साधनं आहेत ना ती साधनं काही त्याचा शोध घेऊ शकत नाही आहेत. आणि त्याच्यासाठी म्हणजे त्यांची शक्ती तोकडी पडते आहे. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांची शक्ती ही तोकडी येते की ह्या स्वस्वरूपाच्या बाहेर असणाऱ्या गोष्टी काढून टाकू शकत नाही. आणि ते जे आत लपलं आहे ते आपल्याला काढता येत नाही. निर्गुण निराकार तत्व सुद्धा त्याला जाणता येत नाही. आता ज्या पदार्थांना गुण आहे, आकार आहे ते दिसतं आपल्याला. आपण वारंवार ते पाहतो की एखाद्या वस्तूला काहीतरी नाव आहे, त्याला काहीतरी आकार आहे, त्याची काहीतरी उपयोगिता आहे, त्याचं काहीतरी गुण आहे, ते डोळ्याला दिसतं आहे. तर ते आपल्याला किंवा त्या पदार्थाला काहीतरी चव आहे त्याचं काहीतरी वर्णन करता येत आहे. आणि दीर्घकाळ आपण किती प्रयत्न केले तरी या इंद्रियांच्या कक्षेत न येणारं हे जे परमात्म स्वरूप आहे त्याचं काय करायचं. त्यामुळे त्या निर्गुण निराकार त्याची कल्पनाही आपल्याला करता येत नाही असं स्पष्टपणानं 171व्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलं. हे जर त्या स्वस्वरूपाच्या तत्वाचं आकलन व्हायला आपल्याला हवं असेल तर आपल्याला मार्ग एकच आहे. आपला जो अहमपणा आहे, अहंकार आहे तो दूर व्हायला हवा. तो दूर व्हायला तरच हे शक्य आहे. म्हणजे अहंकार आपल्याला त्या स्वरूपाचं ज्ञान घडू देत नाही. अहंकारामुळे ते लपलं असं वाटतं, आपल्याला दिसत नाही. अहंकार गेला तर अगदी सहज आपल्याला पटेल. आणि अहंकार गेला तर बुद्धीला त्याचे काही विकार किंवा विषयाचे फाटे फुटलेले आहेत ना, नाना विषय दिसतात ना त्याला, किंवा मनामध्ये संकल्प विकल्प येतात, हो नाही असं येतं, ते सगळं जाईल. केव्हा जाईल? अहंकार गेला की. या अहंकाराचा फार मोठा अडथळा निर्माण होतो या सद्वस्तूला समजून घेण्यामध्ये, या आत्मज्ञानाला समजून घेण्यामध्ये, ब्रह्माला समजून घेण्यामध्ये, अगदी चैतन्याला समजून घेण्यामध्ये, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल समजून घेण्यामध्ये अहंकार नावाचा अडथळा फार येतो. त्याला आपल्याला बाजूला केलं पाहिजे. दासबोधामध्ये पण काय बनवली देहबुद्धी हे झाडे. आधीच्या 3 श्लोकांमध्ये आपण देहबुद्धीबद्दल विचार केला. इथे पण आपल्याला करायचं आहे की म्हणून काय व्हायला पाहिजे. आपण देहात फार अडकतो. ती देहबुद्धी झडे तरीच परमार्थ घडेल, तरच हा परमार्थ घडणार आहे. देहामध्ये जोपर्यंत अडकलेलो आहोत तोपर्यंत परमार्थ घडणार नाही. देहबुद्धीनी बिघडे ऐक्यता ब्रह्माची. देहबुद्धीमुळे आपली गडबड सगळी होते. खरी गोष्ट आहे, आपल्याला हे सहज पटेल. आपल्या सगळ्या आध्यात्मिक प्रगतीच्या आड किंवा वाटेत अडथळा कसला असेल तर आपल्या देहाचा आहे. अगदी सकाळी उठल्यापासून आपण विचार करू शकतो. आपल्याला कळतं की का बरं आज झालं नाही, उठायला उशीर झाला. आज का झोप आली नाही, रात्री काहीतरी उशिरा जेवण झालं, काहीतरी अन्नामध्ये जड खाल्लं गेलं त्यामुळे झोप आली नाही. अशा सगळ्या देहाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि त्यामुळे आपल्या साधनेमध्ये अडचणी येतात. पुढल्या 172व्या श्लोकामध्ये सुद्धा हाच विषय पुन्हा एकदा समर्थ काय काय अडचणी येतात सांगाय. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. अविद्या सुविद्या शब्द समर्थांचे छान आहेत ना. मुळी कल्पना 2 रूपे त्याची झाली, विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. या स्वस्वरूपाचा शोध घेतोय आपण आणि त्याचाच विचार आपल्याला करायचा आहे. आता होत आहे असं की
हे जे स्फुरण आहे, आता या श्लोकामध्ये म्हटलं ना स्फुरे विषय, आपल्याला काहीतरी स्फुरण होतं, आपल्याला काहीतरी मनात येतं आणि मग असं मनात आलं की त्या वृत्तीचे तरंग उठतात. समर्थ आपल्याला सांगतं की 2 प्रकारचे तरंग असतात, 2 प्रकारचे विचार आपल्या मनात येतात. एक आता ब्रह्मचिंतनाचा म्हणजे स्वस्वरूपाचा, मगाच्या श्लोकात जे लपलेलं आहे, चोरलेलं आहे ना, त्या स्वस्वरूपाबद्दलचा एक विचार असतो. आणि दुसरा विषयाचा असतो, दृश्य जगामधले जे विषय आहेत. आज सकाळी आमरस खाऊन झाला नाहीये, रात्री करूया, विषयांमध्ये अडकतो आपण. भाजी कुठली करायची, कित्येक विषय असे असतात की त्या बरं नाही की चुकीचं आहे तशातला भाग नाही, पण त्याच्यातच आपण रमतो. आणि त्याच्याऐवजी जे ब्रह्मचिंतन आहे, जे स्वस्वरूप आहे, तिथे मात्र आपण राहतो. तर 2 प्रकारचे सारखे तरंग मनामध्ये असतात, स्वस्वरूपाचा आणि विषयाचा. आता वेदांताच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर दोन्ही जे गोष्टी आहेत ना त्या मायाच आहे, म्हणजे अडकणच आहे. स्वस्वरूपाचा असू दे नाही तर विषयांचा असू दे, जे तरंग आहेत ते तरंग म्हणजे आपल्याला अडकणच आहे. आता त्याला नावं मात्र समर्थाने 2 दिले की प्रपंचात ज्याला जे अडकवते ती अविद्या. समर्थाने जाऊ दे जे दिलेलं आहे, स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या. आपण प्रापंचिक गोष्टीमध्ये अडकलो किंवा दृश्य जगातल्या गोष्टीत अडकलो तर ती अविद्या. आणि दुसरी जी ब्रह्मचिंतनामध्ये जर आपण हे झालो म्हणजे ते ब्रह्मचिंतन माणसाला जर चांगल्या मार्गाला नेतं ना, मुक्तीकडे नेतं ना, त्यामुळे त्याला सुविद्या म्हणायचं. पहिल्या 2 ओळीमध्ये अविद्या आणि सुविद्या हे दोन्ही शब्द सांगितले. जी विषयांमध्ये अडकवते ती अविद्या आणि जी स्वाभाविकच मायाच आहे, दोन्ही मायाच आहेत त्या, पण जर मुक्तीकडे नेणारी आहे, चांगल्या ह्याच्याकडे नेणारी आहे, प्रगतीकडे नेणारी आहे, तर मात्र ती सुविद्या. शंकराचार्यांनी तर मी, तू आणि ईश्वर भाव अशा गोष्टी या सगळ्याला त्यांनी भ्रम म्हटलाय. म्हणजे मी तू तर ठीकच आहे, सारखं अहम आणि त्वम असं असतं ना, कारण स्पर्धा असते दृश्य जगामध्ये, अशा कितीतरी गोष्टी असतात की तिथे सारखं मी तू अशा गोष्टी होतातच. आणि तिसरं त्यांनी म्हटलं की हा जो ईश्वर भाव आहे ना, हा ईश्वर भाव, हे सगळं बघायला गेलं तर भ्रमच आहे. आता ईश्वर भाव हा भ्रम जरा मुक्तीला पूरक आहे, म्हणजे आपल्याला या आध्यात्मिक क्षेत्रातल्या प्रगतीकडे घेऊन जाणार आहे, त्यामुळे ईश्वर भाव असला पाहिजे. पण हे जे मीतू पण आहे, द्वैत जे आहे, हे द्वैत मात्र आपल्याला बंधनाला कारण होतं. त्या द्वैतामुळे आपण पुन्हा त्या दृश्य जगामध्ये अडकतो. मग त्याच्याऐवजी आपण जर त्या ईश्वर भावाचा विचार करायला लागलो तर निदान आपली काहीतरी मुक्तीच्या मार्गाने प्रगती होते. म्हणून ते सांगतात. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर दोन्ही मायाच आहे. नाटकाला जाणं काय किंवा प्रवचनाला जाणं काय, दोन्ही मायाच आहे. आता कुठे गेलं तर फायद्याचं हे ठरवायचं की समजा प्रवचनाला जायला गेलं तर ते पण मायाच, प्रवचन ऐकायला जाणं, पण निदान त्या बाजूला गेलं तर माणसाच्या मुक्तीच्या अध्यात्माच्या दृष्टीने त्याची वाटचाल होते. सिनेमा पाहायला गेलो तर आपण पुन्हा विषयांमध्ये अडकतो. त्यामुळे दोन्ही मायाच आहे. त्या दोन्हीकडे जर आपण कुठे जायचं ते ठरवायचं काम आपलं आहे. पण अविद्या आणि सुविद्या असे जे 2 शब्द समर्थाने वापरले तर आपण असं म्हणू शकतो की सिनेमाला, नाटकाला, मनोरंजनासाठी जाणं याला अविद्या म्हणूया, आणि प्रवचनाला जायचं आहे, कीर्तनाला जायचं आहे तर त्याला आपण सुविद्या म्हणूया. अर्थात दोन्ही ठिकाणी माया आहे. आता ईश्वर भावानं, आता एखादा असेल बरं का, आपण संतांबद्दल विचार करूया तर पण एखादाच की तो त्या सिनेमामध्ये जाऊन सुद्धा तो त्या प्रवचनाला गेल्याच्या सारखाच अनुसंधानात राहू शकेल. कदाचित त्याला व्यावहारिक गोष्टींमध्ये जावं लागेल, नाटकाला, सिनेमाला, पण तिथे सुद्धा तो असेल अनुसंधानात. पण ही रेअर केस आहे. तुमच्या आमच्याला आपलं उलटं होईल की आपण जाऊ प्रवचनाला, कीर्तनाला, पण जसा उशीर होतोय तसा अरे कुकर लावायचा राहिला आहे, घरी गेला सगळ्याला उशीर होणार आहे. अशाच गोष्टी आमच्या मनात येतात. अशाच गोष्टी व्यवहारातल्या, प्रपंचातल्या आम्हाला जे काही आम्हाला जबाबदाऱ्या वाटतात आणि त्याच्यामुळेच आम्ही अडकतो. त्यामुळे आपल्याला कळेल की दोन्ही मायाच आहेत. कुठे अडकायचं आणि कुठल्या अडकण्याने आपलं नेमकं काय होतं ते आपण ठरवायचं. त्याला अविद्या आणि सुविद्या म्हटलंय. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या आणि स्फुरे ब्रह्म हे जाण माया सुविद्या. आपल्या जर मनामध्ये त्याचं स्फुरण आलं, ईश्वराचं स्फुरण आलं, ते अनुसंधान आलं तर आपली ती सुविद्या आहे असं म्हणायला हरकत नाही. आणखीन एक नेहमी उदाहरण दिलं जातं की काट्यानी पायात टोचलेला काटा काढायचा. आपण सुईने जसं काढतो तसं एखादा दुसरा काटा घ्यायचा आणि त्या काट्यानी टोचला गेलेला काटा काढून टाकायचा आणि दोन्ही काटे टाकून द्यायचे. तसं म्हणे आहे की मठ, मंदिरं, प्रवचनं, कीर्तनं हे जे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे सुविद्या ज्याला आपण म्हटलं, ते सगळे जे मायेचेच प्रकार आहेत. पण या सुविद्या आणि अविद्या हे दोन्ही जर
काय म्हणायचं परमेश्वराचेच आविष्कार असतील तर विवेकाने विचारांनी दोन्ही गोष्टींमध्ये आपण हे करू शकतो. त्याच्यासाठी काही आपल्याला करावं लागत नाही. आता जसं मी म्हटलं की आपल्याला अगदी प्रवचनाला जाऊन सुद्धा प्रापंचिक गोष्टी मनात येण्यापेक्षा सिनेमाला जाऊन हा प्रयत्न करून बघायचा की आपल्या मनात चांगले विचार येतात का. असं जर केलं तर आपल्याला कळेल दोन्ही स्वरूपाचीच अभिव्यक्ती आहे. जसं विजेचं उदाहरण देतात ना की वीज कशी आहे, गरम पण पाणी करते आणि वीज थंड पण पाणी करते. वीज तीच आहे पण दोन्ही कामं करते. तसं ही आतली शक्ती आहे. ही शक्ती दोन्ही कामं करते. विषयांमध्ये पण जाईल आणि म्हणजे सुविद्येमध्ये पण जाईल आणि अविद्येमध्ये पण जाईल, पण अनुसंधान तेच ठेवेल. असं जर जमलं तर दोन्ही मायाच आहे. गोपींच्या बाबतीत सांगाल, गोपी संसार पण करत होत्या आणि कृष्णमय पण झालेल्या होत्या. एकच स्वरूप आहे, ते सगळीकडे तोच नटलेला आहे असं त्यांना दिसत होतं. अशा प्रकारचं झालं तर ती मायाच फक्त विषयांमध्ये गेलं तर अडकायला होतं आणि ईश्वरा भाव मनात ठेवून जर तेच केलं, करायचं देह असेपर्यंत हे सगळं करावंच लागतं, त्यामुळे ते केलं तर असा हा स्वस्वरूपाच्यासाठी चिंतन करायला आपल्याला 172 श्लोकात सांगितलं आहे. अजून 2 ओळी आहेतच. आताही आपल्याला फक्त याच्यातून अविद्या आणि सुविद्या कळली. ह्याचं विज्ञानानंद जे होते आपल्या मनशक्तीचे, यांनी या श्लोकामध्ये या श्लोकाचं निरूपण करताना एक गोष्ट सांगितली. गंमतशीर जरा गोष्ट आहे. तेवढा एक उन्हाळ मुलगा होता आणि त्या उन्हाळ मुलाला एक दिवस एक खिसे कापू टोळीचा नायक भेटला. त्यांनी विचारलं तू काय करतोयस, तर काहीच नव्हतं ना, उन्हाळच होता त्यामुळे अभ्यासात त्याचं लक्ष नव्हतंच उन्हाळ असल्यामुळे. तर तो खिसे कापू म्हणाला की मी तुला लोकांचे खिसे कापण्याची विद्या शिकवतो. तर खरं तर असं पहिल्या फटक्याला ऐकल्यानंतर असं वाटलेलंच ना. त्यामुळे तू शिकून काय, शाळेचं शिक्षण तू करणार काय, एक तर तुला त्याच्यात रस नाही, उन्हाळपणा आहे, त्या अभ्यासात काही तुला नाहीये आणि मग तू कधी शिकणार, कधी पैसे कमवणार. मग तू काय समजा डॉक्टर, वकील, आणखीन कोणी झालं असतं किती पैसे कमावणार, तेवढे पैसे तुला या धंद्यात मी मिळवायचं व्यवस्था करतो ना, असं त्या खिसे कापू टोळीच्या नायकाने त्याला सांगितलं. आता याला जरा असं वाटलं बरं झालं आत्ताच मिळायला लागतील आणि तो म्हणतो एवढे पैसे मिळणार, ती कला शिकवतोय आपल्याला. आणि मग त्या उन्हाळ मुलांनी मान्य केलं आणि झालं त्याच्याकडून ते खिसे कापण्याची विद्या त्यांनी संपादन केली. 10-12 वर्ष छानपैकी त्याचं काम चाललेलं होतं आणि चांगलं भरपूर कमाई पण त्याची झाली होती. बरं चाललं होतं एका अर्थाने, म्हणजे त्याचं बरं चाललं होतं, लोकांचं काहीतरी होत होतं, पण असे खिसे कापून तो पैसे मिळत होता. पण झालं असं की त्याच्याच बरोबर हा जसा 10-12 वर्षात पैसे लोकांचे खिसे कापून मिळत होता, तसं काही गावातली त्याच्या बरोबरची मुलं 10-12 वर्षाच्या अभ्यासाने वेगवेगळ्या ठिकाणी कामाला लागले. त्यातलाच एक फौजदार झाला आणि त्या फौजदार झालेल्यानी याला पकडलं. खिसे कापून टोळीतल्या या काम करणाऱ्या उन्हाळ मुलाला या फौजदाराने पकडलं. त्याचं काम ते आहे, कारण त्यांनी ती विद्या संपादन केली होती. यांनी खिसे कापण्याची विद्या संपादन केली होती, पण फौजदारांनी खिसे कापून पकडणाऱ्या माणसाची विद्या संपादन केली होती, कसं पकडायचं ते. त्यामुळे त्या मुलांनी त्याला पकडला. दुसरा एक त्याच गावातला माणूस होता, तो जेलर होता, जेलमध्ये अधिकारी होता. आता या पकडलेल्या माणसाला तुरुंगात ठेवणं, त्याच्यावर शिक्षा हे करणं, हे काम त्याचं होतं. तो ते काम करत होता. ज्यांनी त्यांनी जशी जशी विद्या संपादन केले तसं तसं ते काम करत होते. आता या उन्हाळ मुलांनी खिसे कापूचं हे केल्यामुळे ते अविद्या झालं, कुविद्या झाली आणि यांनी यांची कामं केली, शिक्षण घेतलं, त्यांच्या नोकरीत राहिले. त्यांना त्यांची जी काही फौजदार म्हणून विद्या संपादन केली होती, जेलर म्हणून विद्या संपादन केली होती, त्याचं काम त्यांनी केलं. हा जसा विद्यांमधला फरक आहे दोन्हीमधला आपल्याला सहज कळतो. ह्या दोन्ही गोष्टी एकाच मनामध्ये निर्माण होतात. एकाच मनामध्ये असं दोन्ही निर्माण होतं. त्याच्यासाठी आपल्याला पुढली ओळ आहे. बुरी कल्पना 2 रुपये त्याची झाली. अविद्या आणि कुविद्या ह्या ज्या 2 आपण पाहिल्या, त्या दोन्हीची निर्मिती जी होते ते एकाच मनामध्ये होते. चांगलं आणि वाईट हे एकाच ठिकाणी मनात येतं. त्याच्यासाठी विवेकही तरी स्वस्वरूपी मिळाली. पण जर विवेक असला तर ते मनात येणार जे स्फुरण आहे ते वाईट बाजूला केलं जातं. चांगलं जे स्फुरण आहे ते सुखाकडे घेऊन जाणार असतं, ते आपण करतो. त्यामुळे पुढल्या 2 ओळीमध्ये त्यांनी सांगितलं की अशा दोन्ही गोष्टी मनात येतात. व्यवहारात पण आपल्याला दिसतं. चांगल्याच गोष्टी काही नेहमी मनात यायला हव्यात, पण येतात असं नाही. पण वाईट येणारी गोष्ट काढून टाकली पाहिजे. चांगली येणारी गोष्टच आपण आत्मसात केली पाहिजे, तसं आचरण केलं पाहिजे. हे व्हायला हवं.
त्याच्यासाठी विवेक नावाची गोष्ट असायला हवी. छान त्या विज्ञानाने उदाहरण दिलं आहे आणि पटकन आपल्याला पटण्यासारखं आहे की कुठली विद्या संपादन करायची ते खरं म्हणजे ठरवायला हवं. असं चुकीच्या मार्गाने जाणं काही योग्य नाही आहे. छान 4 ओळींचा आपल्याला अर्थ कळला असेल. परत एकदा श्लोक वाचते. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मने जाण माया सुविद्या. पहिल्या 2 ओळीमध्ये आपल्याला कळलं हे दृश्य विश्व जे आहे त्या दृश्य विश्वाची कल्पना हे अज्ञान आहे. या दृश्य विश्व जरी काही दिसताय डोळ्याने तरी सुद्धा ती अविद्याच आहे, ते अज्ञानच आहे. आणि या दृश्य विश्वाला अनुलक्षून स्फुरणारी जी कल्पना आहे म्हणजे स्वाभाविकच आहे ना, जे बघतोय त्याबद्दल कल्पना करणार, त्यामुळे ते अज्ञानच आहे. हे नंतर आपल्याला कळतं खरं सुरुवातीला काय जे दिसतंय तेच बरोबर आहे. अहो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय असं आपण जोरात सांगतो. मग आता आपल्याला जसं आपण विचार करतो तसं कळतं की सगळं जे काही डोळ्यांनी पाहिलंय ते खरं नसतं. मला दिसलं असं पण तसं नव्हतं असं आपण म्हणतो. आणि जे दृश्य आहे म्हणजे आत्मवस्तू ब्रह्मवस्तूबद्दल आपण बोलतोय त्याला अनुलक्षण करण्याची जी कल्पना आहे आपली ती पण दिसत नाहीये ना. मग ते काय आहे तर आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी आपल्याला कल्पनाशक्ती वापरावी लागते. ती जी आहे ती सुविद्या आहे असं आपण पाहिलं. आता ही अविज्ञान अज्ञान म्हणजे काय आपल्याला कळलं. अविद्येची सुद्धा 2 रूप आहेत. अविद्या म्हणजे अज्ञान ज्याला आपण म्हणतो त्या अज्ञानाची सुद्धा 2 रूप आहेत. कसं एक तर आवरण असतं म्हणजे काय तर आपलं जे खरं स्वस्वरूप आहे त्या स्वस्वरूपावर पांघरून बसलेलं आहे. त्यामुळे ते स्वस्वरूप दिसत नाहीये ना आपल्याला, झाकून टाकलं गेलेलं आहे. दृश्य जगामुळे तो जो परमात्मा आहे तो झाकून टाकला गेलेला आहे, तो आपल्याला दिसतच नाहीये. मग आपण कोण आपल्याला का कळत नाही, माझं खरं स्वरूप काय आहे हे मला का कळत नाही, कारण त्याच्यावर आवरण बसलेलं आहे. ते आवरण म्हणजे अज्ञान आहे. ते अज्ञान दूर झालं की आपल्याला ते कळणार आहे. पण आपल्याला त्या स्वस्वरूपावर भरलेलं आवरण आहे. हा एक म्हणजे अविद्येचा प्रकार झाला. आणि दुसऱ्याला नाव आहे विक्षेप. विक्षेप याचा अर्थ की आपल्याला असतं एक आणि दिसतं भलतंच, याला विक्षेप असं म्हणायचं. डोळ्यांनी बघायचं आहे आणि त्याच्यावर विश्वास टाकायचा आहे तर असतं एक आणि दिसतं भलतंच. नेहमी दोरीचे आणि सापाचं उदाहरण देतातच. असतं काय आणि दिसतं काय किंवा वाटतं काय भासतं काय. त्यामुळे याला चुकीचं ज्ञान किंवा विपरीत ज्ञान म्हणतात. जसं अज्ञान आहे तसं विपरीत ज्ञान पण असतं. आणि या दोन्ही गोष्टी ज्या म्हणजे अज्ञानाच्याच आहे. त्यामुळे जे काही आपण स्वतः म्हणतो स्वस्वरूप जे काही म्हणतोय ब्रह्मरूप जे काही म्हणतोय ते ब्रह्मरूप आपल्याला दिसतच नाही. आणि आपल्याला त्याचं म्हणजे आपल्या खऱ्या गोष्टीचं आपल्याला विस्मरण होतं आणि आपला देह आहे, देह हाच आपला खरा आहे असं आपण समजतो. आणि मग विषयांमधलं सुख आहे त्या विषयांमधल्या सुखाच्याच कल्पना करून राहतो. म्हणून त्यांनी स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला छान कळलंय, अविद्या कळली, कुविद्या सुविद्या सगळे शब्द आपल्याला कळले. म्हणजे विषयांच्या ठिकाणी स्फुरण पावणारी जी कल्पना आहे, विषय आपल्याला कळतात. इंद्रियांच्या मार्फत जे आपल्याला मिळतं त्याला सगळ्याला विषय मिळायचं. आणि त्याच्यासाठी ज्या मनात कल्पना होतात साध्या गोष्टीमध्ये किती मनामध्ये स्फुरण येतं. एखादी गोष्ट दिसली, आता सध्या बाजारामध्ये छानपैकी मोठ्या कैऱ्या आले की लगेच मनामध्ये स्फुरलं त्याचा छुंदा करावा का लोणचं घालून ठेवावं का मोरांबा करावा, काय करावं तरी काय, किती स्फुरण. सगळ्या गोष्टी काय तर विषयांच्या सध्या. आता त्या करायच्या नाहीत का, तर करायच्या, पण त्याच्यात अडकायचं नाही. आपल्याला जे हवं आहे त्याचा विचार करायचा. स्फुरे विषयी कल्पना अशा नुसत्या कल्पना करणं आणि त्या कल्पनांमध्ये रमणं. बरं एका ठिकाणी एक कल्पना आली की त्या कल्पनेतून आणखीन कल्पना स्फुरण पावणं. म्हणून ते सांगतात की मग मनामध्ये विकल्प निर्माण होतात. हे करू का ते करू अशा गोष्टी होतात. आणि या सगळ्या देहाच्या दृश्य जगाच्या कल्पना ज्या आहेत त्या सगळ्या अविद्येच्या ह्याच्यात असतात. आपण जड देहाहून काहीतरी खरं आपलं जे स्वरूप आहे ते वेगळं आहे. नेहमी आपण जागृती स्वप्न सुषुप्ती अशा 3 अवस्था सांगतो. आपल्याला 3 अवस्था चांगल्या माहिती आहेत आणि आपण त्याचे साक्षी आहोत. आपल्या जागृती कळते, स्वप्न कळतं, सुषुप्ती कळते आणि या देहामध्ये त्या सगळ्याचा आपण अनुभव घेतो. बरंच असं आहे की हा काही म्हणजे अनुभव न देता येणारा असा काही नाहीच आहे, तो आपल्याला देता येतो. त्यामुळे ही जी काही कल्पना आहे चराचर सृष्टी व्यापून टाकणारं जे ब्रह्म आहे ते आपण आहोत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. बाकी आपल्याला कल्पना करता येतात, अनुभव घेता येतो. श्रवण मनन निधी ध्यासन याद्वारे आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. सुविद्येचा विचार करते सुविद्या सुद्धा या मार्गाने आपल्याला समजू शकते. आणि माझं स्वस्वरूप म्हणजे केवळ
माझ्या देहातच नाही त्या संपूर्ण विश्वात कसं आहे ते आपल्याला समजून घेता येतं. आता जसं आपण या अविद्येचे 2 प्रकार पाहिले ना, तसं समर्थांनी दासबोधामध्ये आपल्याला सुविद्येचे पण 2 प्रकार सांगितलेले आहेत. एकालाच त्यांनी शब्द वापरलाय व्यतिरेकबोध. आणि म्हणजे आता सुविद्येच्या मध्ये व्यतिरेक म्हणजे काय, तर ह्या ज्या जड गोष्टी आहेत त्या जड वस्तूंचा निराश करणं, दृश्य जगामधल्या जड गोष्टी न हलणाऱ्या त्याचा निराश करायचं आणि स्वतःतलं मधलं जे आपलं काय चैतन्य आत्मचैतन्य आहे ते जाणायचं. प्रत्यक्ष काही करावं लागत नाही, पण जड देह जड आहे तो बाजूला करायचा की मग जे काही राहील ते आत्मचैतन्य आहे असं म्हणायचं. किंवा आणखीन सोपं करायचं झालं तर आपल्याला या देहामुळे अनेक गोष्टी प्राप्त आहेत. माझा भाऊ, माझा मेवणा, माझे आई, माझे वडील, माझा मित्र, असं जे माझ्या या भोवती झालेलं आहे ते सगळं देहामुळे निर्माण झालेलं आहे. तर ते माझं शरीर किंवा माझं मन, माझी बुद्धी, माझ्या कल्पना या सगळ्या गोष्टी ज्या देहाच्या संदर्भात निर्माण झालेल्या आहेत तर ते आपल्याला सांगतात की हा जो काही बोध आहे देहाच्या संदर्भात निर्माण होणाऱ्या तो म्हणजे आत्ता म्हटलं व्यतिरेक बोध आहे. आणि दुसरंच आहे म्हणजे ह्या सगळ्याला बाजूला ठेव की उरतं ते आत्मचैतन्य, त्याला अन्वयबोध असं म्हणतात की जड नाहीच, सगळं जे काही आहे ते ब्रह्मस्वरूपच आहे. त्यामुळे सहज 2 भाग करता येतील. एकाला व्यतिरेक बोध म्हणायचं, एकाला अन्वयबोध म्हणायचं. अन्वयबोध म्हणजे स्वरूप ज्याला आपण सगळीकडे ब्रह्म भरलेलं आहे असं म्हणतो ते म्हणजे हे अन्वयबोध झाला. आणि जे जड आहे ते सगळा व्यतिरेक बोध झाला. म्हणजे ह्या सगळ्याची 2 रूपं का सांगितली. अविद्या आणि सुविद्या आपल्याला पटकन कळली, पण त्या अविद्येची पण 2 रूपं, सुविद्येची पण 2 रूपं. कसे आपण त्या स्वस्वरूपाच्या जवळ जायला हवं पण कसे लांब राहतोय हे याच्याकडून आपल्याला कळलं. आणि मग मुळी कल्पना जर रूपे झाली ते पण म्हटलंय की कल्पनेची सुद्धा 2 रूपं आहेत. म्हणजे कल्पना सुद्धा चांगली आणि वाईट, शुद्ध आणि अशुद्ध अशी 2 रूपं तिची पण आहेत. कल्पनेमुळेच आपल्याला चांगली कल्पना की पुण्य, वाईट कल्पना की पाप अशा गोष्टी कळतात. कल्पनेमुळे आपण किती किती बंधनांमध्ये अडकतो. बरं, कल्पना करून सुद्धा समाधान प्राप्त होऊ शकतं. दोन्ही गोष्टी आहे, कल्पनेत चांगल्या पण आणि वाईट पण. म्हणजे मूळ कल्पनेच्या मध्ये असे खेळ चालतात. चांगली कल्पना असेल तर चांगलं मिळतं. आपण जरा चांगला तर विचार करावा असं पण म्हणतो. चांगली कल्पना केली हा खेळ आहे चांगल्या आणि वाईट कल्पनांचा, पण दोन्हींचं जे निर्मितीची जागा आहे ती एकच आहे असं कळेल. मग आता आपण अशुद्ध, अविद्या याच्यात पाहिलं तर ते विषय चिंतनाकडे गेलं. आणि शुद्ध आहे, सुविद्या आहे, आता मी चांगली कल्पना करते की ती ब्रह्मचिंतनाकडे गेली. साध्या साध्या गोष्टी तर आपल्याला विचार करता येईल की दोन्ही तेच आहे, विषय चिंतन आणि ब्रह्मचिंतन. कल्पनेच्या माध्यमातून जा, नाहीतर विद्येच्या माध्यमातून सुविद्या कधी म्हणायचं, अविद्या कधी म्हणायचं, चांगली कल्पना कधी म्हणायचं, वाईट कल्पना कधी म्हणायचं. तर जी विषयांकडे नेणारी कल्पना आहे ती स्वाभाविकच आपल्याला नको आहे, पण ईश्वर चिंतनाकडे, ब्रह्मचिंतनाकडे घेऊन जाणारी कल्पना आहे ती मात्र आपल्याला हवी आहे. आता विषय चिंतनाकडचा जे होतं ना तो थोडा मनाला छंद आहे आपल्या, स्वाभाविक आहे. तिथे पटकन आपलं मन रमतं. विषयांकडे जाणारं जे चिंतन आहे तिथे आपण पटकन रमतो. म्हणजे मी नेहमी आपल्याला उदाहरण देते, संस्कृत स्तोत्र पाठ करावं लागतं, लक्षपूर्वक ऐकावं लागतं, त्याचा उच्चार नीट व्हावा लागतो, शब्दांची फोड आपल्याला कळावी लागते आणि खूप प्रयत्न केल्यावर ते पाठ होतं. पण एखादं गाणं, एखाद्या सिरियलचं टायटल सॉन्ग लगेच आपला पाठ, थोडं म्युझिक लागलं की लगेच पुढल्या ओळी आपल्याला येतात सुद्धा. कारण आपली ओढ विषय चिंतनाकडे जाणं ही स्वाभाविक आहे आणि तो जो स्वाभाविक छंद असतो त्यामुळे आपण त्याच्यामध्ये पटकन रमतो. तिथल्या ज्या काही वासना, त्या वासनातूनच काय जाय आणि ते काही चांगला नाही ते पुन्हा आपल्याला अडकवणं आहे. हे जर टाळायचं असेल तर विवेकाचा विचारावा. 4थ्या ओळीमध्ये विवेक आहे तरी सस्वरूपे मिळाली असं म्हटलंय. त्या विवेकाचा विचार आपल्याला करायला हवा की असं आपल्याला चालणार नाही, विषयामध्ये रमवून चालणार नाही, आपल्याला ब्रह्मचिंतनाकडे जायचं आहे. आणि मग ते जायला विवेकानेच आपल्याला जाता येईल. विवेक करता 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 आत्मस्वरूपी आपल्याला जाऊन उन्मन होता येईल. या सगळ्याच्या पलीकडे, मनाच्याही पलीकडे जायचं आहे, कल्पनेच्याही पलीकडे जायचं आहे. कल्पनातीत असं मनातीत ते परब्रह्म आहे ना, तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. असं या सगळ्या कल्पना समूळ नष्ट झाल्याशिवाय आपल्याला काही त्या स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. त्यासाठी आपल्याला करायचं आहे कल्पनारूप मन पाहिजे, ब्रह्मी कल्पनाची नाही असं आहे. काय आहे ते कल्पनेने ब्रह्म मिळणार नाही आहे, पण कल्पनारूप, पण मन सगळं असंच आहे ना. त्या कल्पना गेल्या
की मनाचं मन पण नाहीस होईल. मग ते उन्मन वन व्हायला हवं ना, ते होईल. मग आत्मस्वरूपी लीन होणं म्हणजे काय ते कळेल. पण हे सगळं होण्यासाठी त्या सगळ्या अशुद्ध कल्पना ज्या आहेत त्या बाजूला करता आल्या पाहिजे आणि मग त्या ब्रह्मविद्येची जाण आपल्याला होईल. विशुद्ध कल्पना काय ती आपल्याला करता येईल. असं सगळं त्यांनी होईल. हळूहळू हळूहळू तद्रूप होणं, अनुसंधानात राहणं, अद्वैत साधणं, सगळे शब्द आता आपल्याला सगळे परिचयाचे आहेत ते होईल. म्हणजे मन आत्मस्वरूपी लीन होईल. समर्थांची ओवी आहे, जयास द्वैत भासले ते मन उन्मन झाले. म्हणजे आधी सुरुवातीला दोन वाटत होतं, पण होणार ते उन्मन. द्वैताद्वैताचे तुटले अनुसंधान. हे जर द्वैताचं अनुसंधान गेलं, भक्त भगवंताच्या अनुसंधान राहिलो तर ते होणार. अशी स्वरूप स्थिती ज्याला म्हणतो ती राहते. विवेकानं हे सगळं आपल्याला प्राप्त होऊ शकतं. असं 172व्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतात. 173मध्ये सुद्धा स्वरूपी उदयला अहंकार राव, तेणे सर्व आच्छादिले व्योम पाव. पहिल्या 2 ओळीमध्ये निसर्गतः ग्रहण लागतं तेव्हा काय घडतं त्याच्याबद्दलचा उल्लेख केला आहे आणि त्याचं आपल्याला दृष्टांत घेतलाय. विवेके विचारे विवंचूनी पाहे, त्याच्या आधी दिशा पाहता ते निशा वाढत आहे. विवेके विचारे विवंचूनी पाहे. 4 ओळीमधल्या पहिल्या 2 ओळीमध्ये ग्रहणाचा दृष्टांत घेतलाय. ग्रहण होतं म्हणजे नेमकं काय होतं आणि मग दिशा पाहता ते निशा वाढत आहे. जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा एकदम काळोख होऊन जातो ना, तो राहू येतो आणि त्या सूर्याला झाकळून टाकतो आणि मग निशा वाढते म्हणजे रात्र वाढते आणि अशी दिशावरती सगळ्या दिशांना काळोख होतो. आणि मग 4थ्या वेळेमध्ये सांगतात की असंच होतं, आपण विषयांमध्ये असेच अडकतो आणि असंच ग्रहण लागतं आपल्या चांगल्या विचारांना पण, चांगल्या कल्पनांना पण. मग त्याच्यासाठी विवेके विचारे आणि विवंचूनी पाहे, त्याच्यासाठी या 3 गोष्टी आपल्याला करायला सांगितले. म्हणायला सगळा छान आहे, पण एकच विषय 3 श्लोकांमध्ये आपण पुन्हा पुन्हा ऐकतोय. आपल्या लक्षात येईल की स्वस्वरूप इतकं सोपनीय आहे पण ते पकडता येत नाहीये. आता इथे ते सांगतायत स्वरूपी उदयला अहंकार राव. मग अशी म्हटलं तसं की सूर्य आहे. आता सूर्याचं आपल्याला माहिती आहे तो नित्य प्रकाश देणारा आहे आणि त्याला समजा ग्रहण लागलं तर सूर्याला ग्रहण लागलं की आपल्याला कळतं की अचानकपणे तो राहू येतो आणि सूर्याला ग्रासून टाकतो आणि मग सगळीकडे काळोख पसरतो. अगदी दिवसा ढवळ्या सगळीकडे अंधार पसरून जातो. हा जो काही ग्रहणाचा दृष्टांत आहे याचा विचार केला म्हणजे या श्लोकात समर्थाने विचार केलाय की आपलं असंच होतं. मूळ जे आत्मस्वरूप आहे ते मूळ आत्मस्वरूप सूर्यासारखं आहे, तेजस्वी आहे, प्रकाश देणारा आहे. त्या मूळ आत्मस्वरूपाला म्हणजे ते सूर्यासारखं स्वयंप्रकाशित आहे, त्याला काय होतं अहंकार रूपी राहू लागतो. राहू सूर्याला झाकून टाकतो तसा अहंकार स्वरूपाला झाकून टाकतो आणि त्यामुळे अज्ञान पसरतं. जसा सूर्याला राहूने झाकल्यावर काळोख पसरतो तसं आपल्या या स्वस्वरूपाला या अहंकाराने झाकून टाकलं की अज्ञान पसरतं. त्यामुळे काहीच आपल्याला करता येत नाही. आत्मस्वरूपावर अज्ञानाचं असं आच्छादन लागतं आणि त्यामुळे आता तिकडे जसा राहू असल्यामुळे प्रकाश संपतो, काळोख अंधार होतो, तसं इथे ज्ञान प्रकाश संपतो, बुद्धी काम करण्याशी होते. जेव्हा या आत्मस्वरूपावर अहंकार झाकून टाकतो, पूर्णपणानं झाकून टाकतो, त्या अहंकारामुळे आपला ज्ञानप्रकाश रोखतो, बुद्धी भ्रष्ट होते. थोडक्यात आपण जे काम करायला हवंय, जसं करायला हवंय तसं करत नाही. असा राहूने सूर्याला झाकळल्यामुळे अंधार पसरतो, तसा अहंकाराने ज्ञान स्वरूपाला म्हणजे आपल्या स्वस्वरूपाला झाकून टाकल्यामुळे अज्ञान पसरतो. असं आपल्या या 173 श्लोकात आहे. लक्षात येईल आपल्याला बघा, आकाशाला म्हणजे स्वरूपाला आकाश म्हटलंय आणि अहंकाराला राहू म्हटलंय. मग आता दासबोधात तर कितीतरी ठिकाणी हा आकाशाच्या संदर्भामध्ये समर्थ सांगतायत आपल्याला. म्हणजे आकाश आणि स्वस्वरूप असा हे साधन. आकाश सकलांचं व्यापक, आकाश अनेकी एक, आकाशामागे कौतुक चहूभूतांचे. म्हणजे पंचमहाभूत त्यातलं आकाश एक भूत ना, त्या बाकी 4 भूतांचं पण तसंच आहे की एकातून एक निर्मिती होते, बरोबर आहे, पण आकाशासारखे नाही सार. आकाश सकळाहून थोर. सगळीकडे आकाशाचं आपल्याला उपमा दिली जाते, पण आकाश म्हणजे शेवटी काय असं विचारलं की असं वाटतं पोकळी. जसं जसं उंच जाणार आहोत आकाश आणखी आणखी उंच आहे. आकाश म्हणजे काय तर नुसती पोकळी आहे.
एखादं आच्छादन, एखादं झाकण वरती टाकलंय असं आपल्याला वाटेल. असं आहे, पाहता आकाशाचा विचार स्वरूपासारखा. आणि समजुतीसाठी स्वरूप कसं, तर आकाशच सगळीकडे पसरलेलं आहे तसं स्वरूप सगळीकडे पसरलेलं आहे. पण खरं तर राहूची जी कल्पना आहे ती कल्पना काय येतं, राहू म्हणजे अहंकार. आणि अहंकार राहू जसा झाकून टाकतो तसा अहंकार झाकून टाकतो. आणि स्वाभाविकच सूर्य झाकून गेल्यावर काय होतं, आता ते आपल्याला सांगतात की जर का त्याला परत मुक्त व्हायचं असेल, म्हणजे राहू बाजूला करून सूर्याचा प्रकाश देण्यासाठी मुक्त व्हायला पाहिजे, तर काय केलं पाहिजे, तर आपल्याला सुद्धा आपलं अज्ञान दूर करायचं असेल आणि खरं स्वस्वरूप आपल्याला कळायला हवं असेल तर काय करायला पाहिजे, तर विवेकाने परब्रह्माची निवड करायला पाहिजे. विवेक केला पाहिजे, निवड करायची. विवेक करणं म्हणजे निवड करणं. निवड काय करायची, तर दुष्ट जग नको आहे, मला स्वस्वरूप हवं आहे अशी निवड करणं. विचार करणं म्हणजे काय करायचं, तर चिंतन करणं, सतत अनुसंधान ठेवणं, हा विचार करणं झालं. आणि तिसरं विवंशुनिप आहे. विवंशुनिप आहे म्हणजे काय करायचं, तर त्या परमात्म्याच्या अनुभूतीची आपल्याला तळमळ लागली पाहिजे की मला हवंच आहे. विवंचना लागली पाहिजे, काळजी वाटली पाहिजे, कधी परब्रह्म मला मिळणार असं आपल्याला तळमळ. ही 3 साधनं जे आहेत तर त्या 3 साधनांच्या सहाय्याने स्वरूप साक्षात्कार आपल्याला करून घेता येतो असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि समर्थ म्हणतात असं करावं. साधनं सांगितले, का होतं सांगितलंय आणि काय ते मिळवण्यासाठी काय करावं ते पण सांगितलेलं आहे. समर्थांची स्वतःची पण तळमळ तशी आहे की अशा पद्धतीनं परब्रह्मस्वरूप काय ते आपण समजून घ्यावं. सहजपणानं त्या अज्ञानरूपी अंधकार आपल्याला दूर करता आला पाहिजे. एकदा का तो अंधकार दूर झाला की जसं जीवन समृद्ध होईल, प्रकाशमय होईल, तसं अज्ञानरूपी अंधकार दूर झाला की आपल्याला त्या ज्ञानप्रकाशानं आपलं जीवन पण असं प्रकाश आनंदमय करून घेता येईल असं आपल्याला दिसेल. अगदी छान दाखल्याच्या आधारे आपल्याला पटवून दिलं. शब्दात दिशा पाहता आहे, निशा वाढत आहे. निशा म्हणजे रात्र काळ, ती निशा वाढते कशामुळे, तर उदाहरण कळलंय की आकाशासारखं जे काही ब्रह्मस्वरूप आहे ते असं झाकळून गेलेलं आहे. कशामुळे झाकळलंय ते आपल्याला कळलंय. स्वस्वरूप झाकळून गेलं अहंकारामुळे. दृष्टांत देत आहेत आपल्याला ग्रहणाचा, सूर्य झाकळून गेलाय राहूमुळे. आणि असं झाकळून गेल्यामुळे दिशा पाहता निशा वाढत आहे. सगळ्याच 10 दिशांकडे पहा, सगळीकडे काळोख मिटतं. कारण काय, तर राहूने त्याला ग्रासलाय. तसं आपलं आहे. एवढा असं म्हटलं तर 5-5.5 फुटाचा देह, पण तो देह त्या अहंकारामुळे असा काही झालेला आहे, त्याला म्हणू आपण आकाशरूप वगैरे, पण परब्रह्मरूप जर बनायचं झालं तर या संबंध देहामध्ये तो परमात्मा आहेच, पण झाकाळून गेला अहंकाराने. आणि असं झाकून टाकल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. आता याचं उत्तर असंच आहे की हे देहबुद्धी दृढ झाल्यामुळेच या गोष्टी होतात. आधीच्या 3 श्लोकांपासून या देहबुद्धी आपल्याला त्रास देतेच आहे. केवळ या देहबुद्धीमुळे या गोष्टी अशा पक्क्या झालेल्या आहेत की आपल्याला त्या ज्ञानस्वरूपामुळे त्या स्वस्वरूपापर्यंत पुढेपर्यंत जाताच येत नाही. आता जे काही असं भासतं, आपण म्हणतो वाटतं, भासतं, असं जे आपण म्हणतो ना, ते सगळं सत्य मानतं. मला असं वाटतंय असं आपण म्हणतो आणि ते आपल्याला सत्य वाटतं. म्हणजे अगदी दृश्य गोष्टाच्या पलीकडे एखादी काही गोष्ट असली, त्या दृश्याच्या पलीकडे असणारी सूक्ष्म असते, चांगली श्रेष्ठ आहे, व्यापक आहे अशी वस्तू जरी असली तरी त्याच्यावर पण आपला विश्वास नसतो. दृश्य जगाच्या पलीकडे जे काही आहे त्याच्यावर आपला विश्वास नसतो, कारण आपल्याला ते दिसतच नाहीये. एक हा देह जो काही आहे ना, तो देह आणि जे काही दिसतं आहे ना ते सगळं दृश्य जग, एवढ्यावर आपला विश्वास आहे. देहावर तर पक्काच विश्वास आहे, पण तो दिसतोच आहे. आणि देहाच्या भोवताली असणारे सगळं जे जग आहे, आपल्याला जे काही दिसताय, भासताय, वाटताय. आता असं आहे की एखादा माणूस अमेरिकेला कधी गेले नाही म्हणून अमेरिका नाहीच असं कसं तो म्हणेल. त्यामुळे जे भासताय, वाटताय, ऐकलाय हे पण सगळं आपल्याला गुरुतर झालं पाहिजे. आणि त्या सगळ्या गोष्टी फक्त आपण मानायला तयार असतो, त्या आपल्याला माहिती आहेत, याच्यावर आपला विश्वास असतो. एक आपला देह आणि या देहाच्या संदर्भात येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या दृश्य जगातल्या त्या आपल्याला माहिती असतात. आता आपल्याला लक्षात येईल की त्यामुळे जे दिसताय ते आणि मी म्हणजे माझा देह म्हणजे माझा जीव असं जर आपण म्हटलं तर मग एवढ्याच पुरतं असेल तर पुन्हा येणं जाणं आहे, जन्म आणि मरण आहे. देह म्हणजे काय ते आहे, ह्या देहाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी त्या पण आपल्याजवळ आहेत आणि या दृश्य जगापुरतंच सगळं आपलं ज्ञानाचं भांडार आहे. तर मग येणं आणि जाणं हे सुरू राहणार. मी कर्म करणार आहे
केलेल्या कर्माची पापपुण्याची सगळी चांगली वाईट फळं मला भोगावी लागणार आहेत आणि म्हणून मला हे बंधन आहे. त्या बंधनाप्रमाणे माझं येणं जाणं चालू राहणार. ही जी काही आहे ही कल्पना सुद्धा देहबुद्धीला घट्ट करून ठेवलेली आहे. आपण किती वेळा तरी बोलताना असं म्हणतो, जाऊ दे या जन्मात नाही होणार, या जन्मात एवढीच प्रगती, बघूया आणखी 5-10 जन्म घ्यावे लागते. त्यामुळे ही देहबुद्धी जी आहे ती आपल्याला पुन्हा पुन्हा कर्म, त्या कर्माची फळं, पुन्हा येणं पुन्हा जाणं या बंधनामध्ये अडकवतो. या देहापासून आपण काहीतरी वेगळे आहोत, माझं खरं स्वरूप वेगळं आहे असं जे त्या आत्मस्वरूपाचा विचार वारंवार समर्थ सांगतायत, तो जर आपल्याला विचार करायचा असेल, खरा तो विचार आपल्याला इतका चटकन म्हणजे सहन होणारा नाही. देहाला बाजूला करणं ही गोष्टच आपल्याला फारशी काही जमणारी नाही आणि पटणारी पण नाही, म्हणून आपल्याला जरा वेळ लागतो. आणि म्हणून समर्थ आपल्याला कधी याची सवय केली पाहिजे की मी म्हणजे हा देह नाही, या देहातून आपल्याला स्वतःला बाहेर काढता आलं पाहिजे. आणि जे एक शाश्वत व्यापक असं जे खरं स्वरूप आहे त्या स्वरूपासाठी आपल्याला ते समजून घेण्यासाठी सारखा आपला प्रयत्न असला पाहिजे, तर होईल. खरं म्हणजे काय, कळून सुद्धा आता नरदेह मिळून सुद्धा माणूस या गोष्टी करायला म्हणजे करायला जातच नाही किंवा मुक्तो असं म्हणूया की आपण त्याला खरं म्हणजे हे सगळं समजून घेण्याची पात्रता त्याच्याजवळ आहे, पण तो ते करत नाही. म्हणून समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे की आपण काय करावं, तर विवेकाने, विचाराने, विवंचनेने तिन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. या तिन्ही गोष्टींनी साधक बाधक चर्चा करावी, चिकित्सा करावी, विचार करावा आणि आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. खऱ्या अर्थाने आपल्या स्वरूपाची ओळख आपण करून घ्यावी. आता विवेकाचा मार्ग म्हणजे आपण कोण, कुठले, कुठून आलो असा सगळा जो आहे त्याला विवेकाचा मार्ग म्हणतात. निवड करायची तर आपल्याला कळलं पाहिजे की आपण काय आहे, कुठून कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, असा सगळा जो विचार आहे तो विवेकाच्या सहाय्याने आपण करायचा. स्वतःतलं जे आत्मचैतन्य आहे ते आपल्याला जर अनुभवायचं असेल तर आपल्याला हे असं अनेक ठिकाणच्या शाश्वत गोष्टींचा पण आपण विचार करून ठेवला पाहिजे. अनेक ठिकाणी काय शाश्वत आहे असं जर आपल्याला कळलं की याच्यात शाश्वत काय, नेहमी माऊलींचं उदाहरण देतात की दागिने अनेक आहेत पण सोनं हा सगळ्यातला एकच एक हे आहे. मग अशी वीज आपण म्हटलं की विजेने अनेक कामं होतात ती आपल्याला वेगळी कळतात, पण मूळ जे वीज आहे असं जे आपल्याला कळतं तसं आपण त्या मूळ गोष्टीशी गेलं पाहिजे. हे झाली व्यवहारातली उदाहरण. त्या मूळ गोष्टीचा जर आपल्याला रूप कळलं तर आपलं काम होईल. म्हणजे या सगळ्या आपला जो देह पंचकोशांनी बनलेला आहे, या पंचकोशामधलं ते जे आत्मचैतन्य आहे ते आपलं खरं स्वरूप आहे असं आपल्याला पक्क कळलं की मग आपली देहबुद्धी हळूहळू कमी होईल. आता हे नुसतं कळलं नाही, त्या कळण्याप्रमाणे आपलं वागणं असतं तर आपल्याला कळेल की या पंचकोशांनी जमलेलं शरीर आहे आणि त्यामुळे त्या पंचकोशांच्या शरीराच्या मार्फत हे सगळं चाललेलं आहे आणि त्याच्या आत असणारे ते आत्मचैतन्य आहे ते आपलं खरं रूप आहे आणि ते जे कळलं ते देहबुद्धी आपली नष्ट झाली. आता असा विचार केला तर त्याच्यासाठी प्रयत्नांचं सातत्य लागतं. म्हणून तर पुन्हा पुन्हा दासबोध वाचावं लागतं, पुन्हा पुन्हा मनाचे श्लोक वाचावं लागतात, पुन्हा पुन्हा गीता वाचावी लागते. कळलेलं असतं आपल्याला, कळलेलं नसतं असं नाही, पण ते अंमळणी पडणं, त्याच्यापासून तसं आचरण होणं यासाठी आपल्याला पुन्हा 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 प्रयत्नांचं सातत्याने प्रयत्न करावे लागतात. असं एकदा दोनदा करून लागत असतं. आणि असं जर आपण केली, उपासना केली तर क्रमाक्रमाने आपली प्रगती होते. लगेच होते असं नाही, पण क्रमाक्रमाने होते. हळूहळू साक्षात्कारी संत जे आहेत त्या संतांच्या पातळीपर्यंत आपल्याला पोचता येतं. म्हणजे जसं अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, ही जी काही स्वतःच्या बद्दलची तयारी आहे, म्हणजे याचा अनुभव घ्यायची गोष्ट आहे. की नुसतं तोंडाने म्हटलं अहम ब्रह्मास्मी तर असं कसं चालेल. अहम ब्रह्मास्मी तोंडाने म्हणण्याची आवश्यकता नाही आहे, त्याचा अनुभव आपण घेणं याचा आपण विचार केला पाहिजे. मग सर्वम खलुदम ब्रह्म, सगळीकडे कसं ब्रह्म भरलेलं आहे, म्हणजे मग भासणारं दिसणारं सगळं कसं ब्रह्म आहे. हळूहळू हळूहळू आपल्या प्रत्ययाला लागतं मी ब्रह्म आहे, भोवताचं सगळं जग ब्रह्म आहे, सगळ्या गोष्टी सगळ्या कल्पना आहे पण माझं ब्रह्मच आहे. ही जी सगळी आहे ही ज्ञान प्रक्रिया आहे आणि या ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये हे जे सगळं सार आहे, त्यांनी पहिला शब्द वापरलेला सगळं सार आहे, तर ते जे सार आहे हे म्हटलं तर मायेस्वरूप आहे आणि मी आहे हा अहंकार आहे. मग तो मी आहे हा अहंकार बाजूला केला की ते स्वरूप असणारी गोष्ट आपल्याला कळेल. आणखीन एक गोष्ट आहे की ही जी सगळी सृष्टी आहे ना, या सृष्टीच्या निर्मितीची एक संगती लावलेली आहे.
म्हणजे या श्लोकाच्या निमित्तानं वरदानंद भारतींनी आपल्याला हा मुद्दा पण दिलाय की निरनिराळ्या शास्त्रकारांनी या सृष्टीच्या निर्मितीची एक संगती लावलेली आहे. कशी काही निर्मिती झाली, काय या दृश्य जगात आपण अडकतो आणि जायचंय त्या मूळ स्वरूपाशी. त्या दृश्य जगातून बाजूला होऊन आपल्याला मूळ स्वरूपाशी जायचं आहे, तर आधी सृष्टी निर्मिती कशी झाली याचा पण विचार आपण करून ठेवला पाहिजे. तर ते छान सांगतात, ते म्हणतात असा विचार करावा की पहिल्या सुरुवातीला हे जे मूल तत्व परब्रह्म आपण म्हणतोय, हे परब्रह्म एकच एक होतं. जसं आपण विज्ञानाच्या दृष्टीने अमिबापासून माणूस कसा तयार झाला असं पाहिलं, तर त्या अमिबाचा काय 15-20 अशा आकृत्या मग माणसाची हे काढता येते. असं जीवशास्त्राच्या दृष्टीनं आपण तसं म्हणतो. तसं इथे अध्यात्माच्या दृष्टीनं ते आपल्याला सांगतायत की मूल परब्रह्म जे आहे, मूल तत्व जे आहे, तिथे ते मूलतत्व किंवा तो परब्रह्म परमात्मा एकच होतो. आता मी एकटा आहे ही जाणीव त्याला स्फुरली. आता आपण म्हटलं स्फुरली असं मनात आलं, एकोहम की मी एकटा आहे. आणि मग एकट्याला करमत नाही म्हणून बहुश्याम, एकाकी न रमते. एकट्याला काही माणसाला रमता येत नाही. म्हणजे त्या परब्रह्म परमात्म्याला ते जे स्वरूप होतं, मूलतत्व होतं, त्याला पण जमेला म्हणून त्यांनी पुष्कळ व्हावंसं वाटलं त्याला. एकोहम बहुश्याम, बहुश्याम म्हणजे पुष्कळ. आणि मग त्यांनी काय केलं, या सृष्टीच्या सगळ्या निर्मितीला क्रमाक्रमाने प्रारंभ केला. एकट्या असणाऱ्या त्या मूलतत्वाने अनेक गोष्टी निर्माण केल्या. एकोहम जाणवलंच नसतं तर अहम जाणवलाच असतं. तो मी एकटा आहे हा अहम जाणवला म्हणून बहुश्याम, म्हणून पुष्कळ व्हायचा वेळ आली. पण हे जाणवलंच नसतं, आता पुढलं काहीच झालं नसतं. अहममुळे कसं घडतं, अगदी अहममुळेच ते शुद्ध स्वरूप झाकून टाकलं गेलं होतं. अहम ब्रह्मास्मी, त्या अहममुळेच हे झाकलं होतं. आता त्या अहम ब्रह्मास्मी मधला तो अहम जो आहे तो या ब्रह्माला झाकून ठेवतोय, त्याला बाजूला केलं पाहिजे. आणि दृष्टांत तर चांगला दिलाच आहे की सूर्याला जसं राहूनी झाकलं होतं तसं त्या अहमनी या ब्रह्माला झाकलेलं आहे. आता हा जो अहम आहे तो अंधार आहे, त्यामुळे अंधाराने जसं आहे ना की इंद्रिय सगळी थकली, की एकेकाचं आपण इंद्रिय थकली की हातपाय काम करत नाही आहे, किंवा आपण आणखी मन विषण्ण होत आहे की आता बुद्धी पण माझी काम करत नाही आहे, असं एक अवयव आपले सगळे कुंठित होतात, कोणीच काही काम करत नाही. तेव्हा आपल्याला ते सांग की विवेकानं, प्रयत्नानं आणि तिसरं विवंचनानं, म्हणजे विचार केला तर या जीवनाच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कराव्या, विचार करावा, विवेक करावा, विवंचन सांगावं की आपलं अज्ञान दूर केला की जाणार नाही, असं अज्ञान दूर होईल. अज्ञानच काय, दुःख मोह सुद्धा नाहीसे होते. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला म्हणजे अजून स्वस्वरूपाच्या पर्यंत कदाचित घेतलं नसेल, पण अहंकार जर बाजूला करता आला तर कशी प्रगतीकडे वाटचाल होते. तो जो राहू आहे, हा राहू हा कोणी असा शनी मंगळासारखा ग्रह नाही, कल्पना मात्रच आहे. असा काही वेगळा ग्रह नाही, पण कल्पना करता येऊ शकते. आणि या ग्रहणाच्या रूपाने आपल्याला त्या राहूचा परिणाम पण दिसतो. जसं म्हणजे अशा कुंडलीनुसार फल ज्योतिषशास्त्रात असतं ते सांगतं त्या कुंडलीमध्ये कुठल्या ग्रहाचा प्रभाव आहे असं लोक आपल्याला सांगतात, आणि मग त्या प्रभावाप्रमाणे ते घडतं. आता इथे आपल्याला तरी अविद्या आणि अहंकार असे सांगितलेले आहे की एखादी गोष्ट चांगल्या सत्याच्या कसोटीवर घासून बघायची असेल तर ती बघायची, पण ते टिकत नाही जर का असं काही झालं असेल. पण गृहीत धरावंच लागतं. परिणाम काही दिसत असतील तर तसं तसं आपल्याला करावं लागतं. मग आपण कितीतरी असं हा ग्रह वक्री आहे किंवा हा शनी आहे किंवा साडेसती आहे असं म्हणून काय करावं वगैरे वगैरे विचारतो, आणि अशा पद्धतीनं ते करतो की. त्यामुळे या सगळ्या काय म्हणायचं ग्रह तारे किंवा याच्या ज्या गोष्टी नाहीच आहेत असं आपल्याला म्हणवत नाही, पण विवेकाने विचाराने विवंचनाने आपण या गोष्टी बाजूला करू शकतो आणि स्वस्वरूप जे आहे ते आपण प्राप्त करून घेऊ शकतो. अशा प्रकारचा तिन्ही श्लोकांमध्ये देहबुद्धी बाजूला करायची आणि स्वस्वरूपाचा कसा शोध घ्यायचा हा आपल्याला समर्थांनी या तिन्ही श्लोकात सांगितला. त्या तिन्ही श्लोकांवर आपण नजर टाकली की आपल्याला कळेल की एकीकडे पहिल्या 71 श्लोकामध्ये त्यांनी जे परब्रह्म आहे ते कसं लपलेलं आहे असं सांगितलं, आणि आपल्या साध्या डोळ्यांनी साध्या नजरेत ते दिसणार आहे असं म्हटलं. नंतर अविद्या आणि स्वविद्या, चांगल्या कल्पना आणि वाईट कल्पना मनामध्ये येत असतात, आणि अशी जी 2 कल्पनांची रूपे असतात ती विवेकाच्या दृष्टीने जर आपण केलं तर त्या कल्पना बाजूला करून स्वरूपापर्यंत आपल्याला जाता येतं असं आपण पाहिलं. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी सगळ्यासाठी अहंकारच
म्हणजे ग्रहणाचं उदाहरण घेऊन सांगितलं की तो राहू जसा सूर्यप्रकाशाला अडवतो तसा हा अहंकार आपल्या जा स्वस्वरूप आपल्याला शोधायचा आहे त्याच्या आड येतो. आणि मग तसं नको असेल तर विवेक करायला पाहिजे, म्हणजे निवड करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, अनुसंधानात राहिलं पाहिजे आणि विवंजुनी की या दृश्य जगामधून मी कसा बाजूला होईल हा विचार आपल्याला करायला पाहिजे. तुम्ही जर केलं तर खऱ्या अर्थाने स्वस्वरूप म्हणजे काय ते आपल्याला कळेल, परब्रह्म परमात्मा म्हणजे काय ते आपल्याला कळेल, या परब्रह्म परमात्म्याचं जी सगळी शक्ती आहे त्या शक्तीची आपल्याला ओळख होईल. असा सगळा या 3 श्लोकांमधला विचार आहे. पुढला श्लोक उद्या आपण